तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 17व्या आणि 18व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक मोठी खुशखबर, एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या हप्त्यासोबतच जानेवारीचा सुद्धा हप्ता तुमच्या खात्यावर एकत्रितपणे जमा होणार असल्याची एक संभाव्य बातमी समोर आलेली आहे. काय सविस्तर माहिती आहे? नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित होणार की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित होणार, या संदर्भातली सविस्तरपणे माहिती समोरच्या एका मिनिटात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. व्हिडिओ फार महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, आज एका वर्तमानपत्रात बातमी छापून आलेली आहे की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो 4,500 रुपये एकत्रितपणे तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. तर या बातमीत काय सत्यता आहे या संदर्भात आपल्याला राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे ह्याच सांगू शकतात. पण लाडक्या बहिणींनो, वर्तमानपत्रात जर ही बातमी आली असेल तर काहीतरी धोरे दागे त्यांच्या हाती लागल्याशिवाय त्यांनी अशी बातमी दिलेली नसणार. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे की तुमच्या खात्यावर 3 हप्ते हे एकत्रितपणे जमा होऊ शकते. तसं तर लाडक्या बहिणींनो, काल राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे की नोव्हेंबरच्या हप्त्याचं जे वितरण आहे ते लांबणीवर जाण्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की आचारसंहिता आणि चालू असलेली निवडणूक म्हणजेच नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या, त्यामुळे या हप्त्याला विलंब झाल्याचा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळेच नोव्हेंबर हप्त्याच्या वितरणाला आता चालना आलेली आहे. कुठल्याही क्षणी नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे सुरू होणार आहे. पण लाडक्या बहिणींनो, पाहण्यासारखं तर हे असणार आहे की नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रित येईल काय. ज्या वर्तमानपत्रात ही बातमी छापून आलेली आहे 3 हप्ते हे एकत्रित येईल की मकर संक्रांतीची गुड न्यूज तुम्हाला मिळणार आहे. नवीन वर्षात म्हणजेच 16 जानेवारीच्या जवळपास, 16 जानेवारीला आचारसंहिता संपणार आहे. 14-15 तारखेच्या जवळपास तुमच्या खात्यावर हे 3 हप्ते एकत्रितपणे 4,500 रुपये जमा होण्याची शक्यता सुद्धा त्यांनी वर्तवली आहे. त्याचसोबत त्यांनी अशी सुद्धा माहिती दिलेली आहे की केवायसी साठी तुम्हाला जो कालावधी दिलेला आहे तो आता संपायला आलेला आहे. तर राज्यात 1,60,000 ते 1,70,000च्या जवळपास महिलांनीच केवायसी केलेली आहे. त्यामुळे केवायसी ची मुदत वाढ होणार असल्याची बातमी सुद्धा दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्या संदर्भात जशी काही नवीन अपडेट, जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर ती माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.